युवराजांचा विजय असो, युवराजांचा विजय असो, युवराजांचा विजय असो। शंभूराजे, अद्भुत, अलौकिक। युवराज नुसते कवी नाहीत तर महाकवी आहेत। खरंच युवराज, तुमची प्रतिभा ही ईश्वरी देणगी आहे। महाराज, आमच्यासाठी हा ग्रंथराज मार्गदर्शक असेल। आम्ही आमच्या मुलाकडून हे रसाळ काव्य ऐकून धन्य झालोय। याबद्दल सुनबाईंना आमची शाबासकी। हो ना, आज त्यांच्यामुळे हे अगाध ज्ञान सगळ्यांसमोर आलंय। कसं बोललं युवराज, तोंडातनं मोती पवळ पडत होतं जणू। शंभूराजे, या, असे पुढे या। शंभूराजे, तुमच्या या प्रतिभेनं तुम्ही आज आम्हाला थक्क केलात। तुमच्यातल्या या महाकवीला आमचा प्रणाम। आबासाहेब, अलौकिक प्रतिभा आणि अद्वितीय पराक्रम याचं मिलन आज तुमच्यामुळे घडलं। तुमच्या तलवारीची धार श्रेष्ठ का तुमच्या शब्दांची धार श्रेष्ठ? आज आम्हाला प्रश्न पडलाय। आता रणांगणात लढताना तुमचं शरीर रक्तानं मागतं, पण मन मात्र चांदण्यात नाहून निघतं। आता आम्हाला समजतंय तुमच्या घोड्याच्या टापा देखील इतक्या लयबद्ध कशा काय ते। वाह शंभूराजे, वाह। तुमच्या या मधाळ रसाळ शब्दांनी तुम्ही आज शौर्याला कुरवाळत, धैर्याला शृंगारलत, विवेकाचे दुर्ग उभे केलेत। कसं असावं, कसं नसावं हे तुम्ही सगळ्यांना अगदी सहजपणे सांगितलं। आम्ही खुश आहोत। आबासाहेब, आपला आशीर्वाद। शंभूराजे, आपल्या या स्वराज्याला सिंहासन आहे, स्वराज्याला भगवा आहे, हर हर महादेव हा मंत्र आहे, पण स्वराज्याला मार्गदर्शक ग्रंथ नव्हता। आज आम्हाला तो मिळाला। आबासाहेब, होय, श्री बुधभूषण। हा बुधभूषण आम्ही प्रत्येक गडकोटावर ठेवू। यापुढे आपले साथीदार, आपले सहकारी हा ग्रंथ वाचतील। शंभूराजे, तुमच्या लेखणीप्रमाणेच तुमची तलवारही झुंजार आहे। परवाच तुम्ही एक दुर्गम गड स्वराज्यात आणलात। ही खबर आम्हाला जेव्हा समजली तेव्हाच आम्ही ठरवलं या निमित्तानं तुम्हाला एक भेट द्यायची, एक यादगार भेट, आणि भेटही अशी जी सतत तुमच्या बरोबर असेल। ही तलवार या तलवारीनं तुमचा पराक्रम अजिंक्य राहील। युवराजांचा विजय असो, युवराजांचा विजय असो, युवराजांचा विजय असो। काल मात्र मंत्रमुग्ध झालो। आहा,
अहो काय ती भाषा. काल तो बुधभूषण ऐकला आणि माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. ठीक आहे रावजी सोमनाथ. अहो सदरेवर आल्यापासून तुमचं हे बुधभूषण कौतुक सुरूच आहे. बस झालं. अहो काय करणार, काही केल्या ती रचना मनातून जातच नाही. तुमची वृत्तीच तशी रावजी सोमनाथ. कशी एकदा नाली गंगत आणि 10दा बसली सांगत. काय त्या लेखणीचे कौतुक. कौतुक करायचे तर आमच्या लेखणीचे करा. काय तुमच्या लेखणीचे? हो ती कवी लेखणी आणि ही अव्वल कारभारी. ती जरी तशी असली ना तरी पंत एक लक्षात घ्यायला हवं. अहो युवराजांच्या लेखणीचा कल्पना विलास अवर्णनीयच. कल्पना विलास. हो. त्या लेखणीची कल्पना करू शकत, पण या लेखणीची कल्पना करूच शकत नाही. म्हणजे राहूजी, जे काम हजारो तलवारींना जमत नाही ते काम या लेखणीच्या एका फटकाऱ्याने होते. ती बुद्धिमत्ता, तो अभ्यास आहेच तुमचा. म्हणजे काय? अहो मलिगंबर नंतर कोण? राणाजी दत्त सुरनेस. जमिनीचे वाटप प्रतवारी लावून धारा लावून दिला की तो अनाजीचा धारा म्हणून ओळखला जातो का नाही? हो ते झालंच. झालं. जमीन दमली पण हा अनाजी दमला नाही. केवढं काम करून ठेवलंय अनाजीनं. डोंगर उभा केलाय कामाचा. हा जो धाक दरारा आहे ना तो त्यामुळं फिरंगी इंग्रजी जाणीव ठेवतात. यातच समदे आले. मालक, बाबूलाल व्यापारी गड चढायला लागल्यात. लक्षात आलंय आमच्या. तुम्ही युवराज, जो कावळ्या घाटातला चौकीदार, त्यानं गुन्हा केलाय. मिठाच्या व्यापाराकडनं लाच घेतली आणि 10 गाड्या सोडून दिल्या. नाव दिनकर यमाजी. लाच घेतली नाही युवराज. गुन्हा सिद्ध झाला तर टकमक टोकावरून कडेलोट होईल. युवराज आभाय द्या. मी लाच घेतली, पर यापुढे घेणार नाही. खंडोबा शपथ. खामोश. देवादिकांच्या हवाल्यावर इथला कारभार चालत नाही, चालणार नाही. काय कमी आहे तुम्हाला स्वराज्यात? वेतन कमी आहे? नाही. मग का हा स्वराज्यद्रोह? जरा बघा, डोळे उघडून बघा यांच्याकडं. हे सरदार संताजीराव बोबडे यांचं कुटुंब. सरदार संताजीराव बोबडे ठाऊक आहे? ज्यांच्या खांद्यावर महाराजांनी सुरतेतलं अगणित धन स्वराज्यात सुखरूप आणण्याची जबाबदारी सोपवली ते संताजीराव बोबडे. अगणित थैल्या, बैलगाड्या, सोनं, नाणं, चांदी, हिरे, माणकं, मौल्यवान वस्तू. मोजदाद करणाऱ्या माणसांच्या मणक्याला पोक आलं, पण त्या खजिन्यातली एक मोहोर सुद्धा स्वतःकडे ठेवण्याचा मोह झाला नाही संताजीरावांना. म्हणून सिंधुदुर्ग उभा राहिला. त्या सिंधुदुर्गाच्या पायात केवळ शिस नाही ओतलं, सरदार बोबड्यांचा प्रामाणिकपणा सुद्धा ओतलाय. आज त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी दाम कमी पडतो, पण लग्न थांबत नाही, थांबणार नाही. हे स्वराज्य त्यांच्या पाठीशी भावासारखं उभं राहील. त्यांनी मागावं आणि या रायगडानं ते द्यावं. आणि तू मिठाची लाच घेतोस, हरामखोरी करतोस. युवराज माफी द्यावी. स्वराज्यात गुन्ह्यासाठी शिक्षा ही ठरलेलीच. तात्याबा जी, घेऊन जा यांना. चला. कारभारी, यांना सदरेवर अनाजी पंतांकडे घेऊन जा. लग्नाचे जिन्नस आणि धान्य बैलगाड्यांतून यांच्या घरी रवाना करा.
लग्नाचा खर्च तर द्यायलाच सांगा, पण तेवढीच रक्कम वर खर्चासाठी सुद्धा द्या. या. कसं आहे, प्रामाणिक आणि निष्ठावंत आपण नाहीत का हो? आहोत तर. मग मला सांगा राहूजी, प्रामाणिकपणाने वाडे हुंडे बांधलेत का हो? का निष्ठा तुमच्या पोळीवर तूप टाकते, अय्याशी देते, आराम देते? नाही. अहो तिथे लागतो दाम, खणखणणाऱ्या मोहरा. मोहरा घाटीशी असल्यानं लोक मान देतात. हे खरं आहे, पण खरं सांगू, हा लोभ आहे, मोह आहे. मोह कुठे नाही, मोह सर्वत्र आहे. अहो खुद्द मोहरात मोह आहे. मग तर बाकीच्या गोष्टी सोडा. ते झालंच, पण गोष्टी जर डोळ्यावर आल्या कशा येतील? अहो तेवढा आपण हुशार राहायला पाहिजे. आणि जर तेवढी हुशारी जमली नाही तर तो गुन्हा ठरणार. कसं आहे ना, नुसता चुना खाल्ला तर लोक हसतील, शिवाय गालाची आतून साल्टी निघेल. आणि तरीही चुना खायचा झालाच तर तो विड्यातून खावा. हे तर पटतंय ना? पटलं. तसंच इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, घेणाऱ्याने देणाऱ्याला दानपेटी दाखवायची. दानपेटी टाक बाबा असंच म्हणायचं, म्हणजे ती चोरी न होता दक्षिणा होते. दानाचा धर्म सांभाळला जातो आणि लोक या दानपेटीकडे आदराने बघतात. आणि आपल्यालाही घेताना संकोच वाटत नाही. आलं लक्षात. पण आहात हिकमती. आजच्या जगात याला पर्याय नाही. आता बाबूलाल व्यापारी येतोय, तो मोकळ्या हाताने थोडाच येणार. परिस्थिती बघायची, जमून आलं, साधला मेळ ही करायची दानपेटी पुढं. नाही करा, पण आम्हाला घेऊ नका. नाही घेणार. तुम्ही प्रामाणिक आहात, पण प्रामाणिकपणाची दुसरी बाजू माहिती आहे तुम्हाला? तो पायाने अधू आहे, उचलून कडेवर घ्यावं लागतं. सुरुवातीला बरं वाटतं, पण नंतर त्याचं ओझं झेपत नाही आपल्याला. कळलं? आलं लक्षात. थांबा, काय आहे पेटीत? मालक, यात मोत्याच्या माळा, मोत्याचे कर्णफुले, नथी आणि हार आहे. विसाजी, त्यांची पेटी उघडा, तपासा, याची बी झडती घ्या आणि समद्या सामानाची यादी करून द्या. बर, जा. ये रे बाबा, ये इकडं. थांबा, नाव सांगा. बाबूलाल. बाबूलाल जी. हा बाबूलाल कुठे अडकला? खरं तर आतापर्यंत यायला हवा होता. हो ना, वेळ लावण्याचंही काही कारण नाही. का चौकीवर थांबवला? गडावर कशा पायी आला सा? मी तंबू कनातीच्या कापडाचा व्यापारी, कापडाचा नमुना दाखवायला आलोय. आमासनी तपासून बघावं लागतील, तसं आज नाही सोडता यायचं. पण कापडात तसा काहीच नाही. तरी बी आमासनी तपासणी करावीच लागत, तसा नियमच आहे गडावरचा. तुम्ही कोणाला तपासत आहात? मला सुरनिसानी बोलवलंय. अरे बाबा, आनंदाने जा की, पण नियम पाळून जा. सुरनिसांना समजलं तर त्यांचा राग माहिती आहे ना. अरे बाबा, का माझ्या चाकरीच्या जीवावर उठतोयस? हा? आणि तपासणी करून द्याला का तुम्हाला अवघड जाते? माझा अपमान आहे तो. एवढा मोठा व्यापारी मी, मला गडावर बोलावलं आणि माझी झडती घेता. हो मालक, इथं कोण बी मोठा नाही आणि कोण बी छोटा नाही. समजासने नियम सारखाच. ऐका, तुम्ही अडचणीत याल. म्हणजे तुम्ही मला सोडणार नाही? नाही. बाबूलाल व्यापाऱ्याला. हे बघा, तुम्ही व्यापारी हायसा, व्यापारासारखाच राहा. आम्ही एवढं कुणाचं ऐकून घेत नाही, पण तुम्ही तर जास्तच करायला लागला. सुरनिसांनी पाठवलंय. अरे बापरे,
विसाजी हा सुरनिसांचा खाजगीतला मेहमान आहे. चौकशी न करता आत पाठवा असा निरोप आलाय. मग काय करूया? अवघडच झालंय बघ. अरे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय असं समजा झालंय बघ. हो ना, काय जाऊ का? आहे का परवानगी? चला, पुन्हा लक्षात ठेवा, बाबूलाल व्यापारी. यांची झडती घ्या आत्ताच्या आत्ता. जी. अनाजी पंत, या घेतलात कानोसा? अहो कसला कानोसा आणि कसं काय? का काय झालं? एवढे घाबरलात का? कारण ऐकलं ना तर तुम्ही तेवढेच घाबराल. हो. आम्ही? हो. हा रायगड तर वितळत नाही ना? मग तर झालं. पंत, अहो रायगड कशाला वितळतोय? तो काय आपल्यासारखा हाडामासाचा बनलाय का? पंत, कावळा घाटाच्या चौकीदारास शिक्षा झाली. त्या दिनकर यामाजीस? हो, काळ कोठडीची शिक्षा. वासोट्यास रवानाही केले त्यास. कोणी केली शिक्षा? शंभूराजांनी. का? अहो का म्हणजे लाच घेताना पकडला त्याला. पण म्हणून लगेच कारवाई, लगेच शिक्षा? हे शंभूराजे फार घाई करतायत बुवा. कसं आहे, आरोप होतात पण ते सिद्ध व्हावे लागतात आणि एकदा का सिद्ध झाले मग शिक्षा. अहो मी तर म्हणेन मग फासावरच द्या. पण तडकाफडकी वागणं हे बरं नव्हे. पंत, अहो तो दिनकर यमाजी कबूल झाला. हड तेरी इसको डाव बुड्या. पण पंत, जुना चौकीदार होता ना तो? हो, माणसं जुनीच आहेत पण युवराज अजून नवीन आहेत ना? हो, पण आवडतात सर्वांना. तसं नाहीये. अहो बोलता येत नाही. न्याय करण्यासाठी आपल्याकडे निराजी पंत आहेत, काजी हैदर आहेत. मग यांनी हस्तक्षेप का करावा? मला मगाशी आदेश दिला सरदार संताजी बोबडेंच्या कुटुंबाला मदत करण्याचा. आम्ही केली मदत. आता हा भार सरकारी तिजोरीवर पडणार. ती तूट कशी भरून काढणार? हा बाबूलाल कुठे अडकला? ही लोक अशी काळजी वाढवतात. बसता तुम्ही सोडताय की आम्ही सोडायला सांगू? युवराज ऐका. आतापर्यंत तुमचंच ऐकतायत ना चौकीदार? आमचं ऐका. थोडा गाठ. तात्याबा व्हा पुढं. जी. म्हणून झडतीला नकार देत होतात तर? नाही म्हणजे
कुणासाठी आणलाय हा नजराणा? नजराना नाही युवराज, ते या मूर्ती कुणासाठी आणल्यात? खडनाहोळीची मूर्ती घेऊन या असा निरोप सुरनिसांनी दिला होता.